नमस्कार मित्रांनो. आज खूप सीरियस आणि इम्पोर्टंट टॉपिकवर तुमच्याशी बोलायचं आहे मला. जसं की तुम्ही थंबनेल बघितला असेल, तर मी तुम्हाला सांगतो की नक्की काय आणि कसं काय झालं ते आणि त्याच्यावर आपण काय केलं पाहिजे. हं? तर प्लीज तुम्ही फक्त कॅमेरा क्वालिटी आणि बॅकग्राऊंड इग्नोर करा. मी जे काय बोलतोय फक्त तेवढं ऐका. तर यज्ञा नावाची एक 3.5 वर्षाची मुलगी मालेगाव येथील डोंगराळ भागातील राहणारी पोरगी ती. हं? एक 3-4 दिवस झाले जी घटना घडली तिच्यासोबत खूप वाईट घडली. तुम्ही बघितलं असेल. ज्यांना नाही माहिती त्यांना सांगतो मी. एका नराधमाने त्या पोरीवर बलात्कार करून तिचा जीव घेऊन आणि तिचं जे फेस आहे तोंड दगडाने पार ते ठेचून तिचा जीव घेतला. हं? एवढं सगळं झालं. हं? तरी पण महाराष्ट्र शांत आहे आज. का? तिच्या घरच्यांवर आज काय म्हणजे परिस्थिती असेल आज तिच्या घरी आज. आणि ती काय चुकी होती अशी की तिच्यासोबत असं घडलं. खूप विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो. मानसिकता आणि माणुसकी एवढी नीच झाली आहे ना, की आपण काय नाही करू शकत त्याच्यापुढे. मी म्हणतोय ना त्यासाठी फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील असलेले शासन, चौरंग हाच पाहिजे. कारण त्यावेळी असं काय घडलं तर महाराजांची प्रजा आणि आपला राजा आणि त्याचे सेवक सगळे एकत्र येऊन जर असं कोणी काही केलं असेल किंवा इतर काही, त्याला तिथल्या तिथल्या जागीच तोडलं जायचं, मारलं जायचं आणि जो काही सोक्ष लागायचा तो समोरासमोर लागायचा. आज तुम्ही त्याला पकडणार आणि देऊन देऊन फाशी देणार फक्त. नंतर परत हे असे लोक चालू करणार. मी म्हणतोय ना, चौरंगच हा शासन तुम्ही चालू करा आणि केला ना तरच पुढं काहीतरी होईल. महाराष्ट्रात दररोज कोणाचा कोणातरी बळी जातोय. दररोज बलात्कार होत आहे. का? आपलं शासन असं आहे ना, की काय म्हणजे कोणाला भीतीच नाही राहिली. येतोय आणि जातोय. मागच्या आठवड्यात एक घटना झाली नाशिकमध्ये आणि परत या आठवड्यामध्ये पण झाली. अरे म्हणजे काय चालू काय यार हे? बलात्कार होत आहेत का आपण कुठं काय खायला जातोय? विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो. माझं एवढंच म्हणणं आहे, त्या कुटुंबाला आणि त्या पोरीला न्याय भेटलाच पाहिजे. तर तुम्ही साथ देऊ शकता फक्त, सपोर्ट करा फक्त. आणि त्याच्या घरच्यांनी बोललेलं आहे की जोपर्यंत आम्ही त्याला शिक्षा देत नाही त्या माणसाला, माणूस नाही करतो तो, जाऊ दे आपण काय बोलायचं आता, त्या नराधमाला जोपर्यंत आम्ही शिक्षा देत नाही तोपर्यंत आम्ही माघार सारणार नाही, असं त्याच्या घरच्यांनी स्पष्ट सांगितलंय. आणि तो कालच वाटतं पकडला गेलाय, काल का परवा. तर आता फाशी फाशी म्हणतो ना, फाशी नका देऊ त्याला. जिथं तुम्हाला मी इथं फोटो ऍड करतो तुम्हाला, इथं जिथं दिसाल ना चुकून जरी, तिथं तिथं घुसा आणि त्याला कुत्र्यासारखं तुडवा, भले तो पोलीस ताब्यात असला तरी. हा, सोडू नका त्याला. आणि हा, जेवढा होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा. मी काय तुमचा लाईक सबस्क्राईब मागत नाही. माझ्या चॅनलचा पहिला व्हिडिओ आहे हा, पण मी या टॉपिकवर बनवतोय कारण मी पण एक सामान्य माणूस आहे आणि मी त्यांच्या भावना समजू शकतो. मी आपला मदतीचा हात म्हणून हा व्हिडिओ बनवतोय आणि तुम्ही भरपूर शेअर करा. पोहोचू द्या, त्या सरकारपर्यंत पोहोचलं तरी चालेल. कारण विषय असा आहे की मीडियावर कुठलेच दाखवलं जात नाही. कुठल्याच मीडियावर हा टॉपिक येत नाही. का? आम्ही गरीब घरातून येतो, आमच्यासोबत असं घडतं. तुम्हाला बघवलं जातं का रे मीडियावाल्यांनी? दाखव ना, जे दाखवलं तुम्ही दाखवत नाहीये यार. जिथं न्याय एका तासात भेटायला पाहिजे तिथं न्याय 5 आठवडा महिना थांबावं लागतंय. तर प्लीज तुम्ही जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, सपोर्ट करा आणि हा न्याय हा भेटलाच पाहिजे. जय श्रीराम, जय शिवराय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.